आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबई महापालिकेच्या महापौरांची निवड 8 मार्चला 12 वाजता होणार आहे। 4 मार्चला महापौर पदाच्या उमेदवारीचा अर्ज भरता येणार आहे। 8 मार्चला महापौर पदाच्या निवडीपूर्वी काही वेळ अर्ज माघार घेण्याची मुदत असणार आहे। मुंबई महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर तडकाफडकी महापौर पदाच्या निवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे। 9 मार्च ऐवजी आता निवडणूक 8 मार्चलाच होणार आहे। 8 मार्चलाच 2012च्या जुन्या नगरसेवकांची मुदत संपती। आताची महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची निवड आता 9 मार्च ऐवजी 8 मार्चलाच होणार आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आहे। पंकज, काय नेमकं कारण 9 मार्चला मुदत संपते म्हणून 8 मार्चला तारीख का बदलण्यात? पंकज, तांत्रिकदृष्ट्या रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 8 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत जुन्या महानगरपालिकेची म्हणजे जी 2012ला महानगरपालिका अस्तित्वात आली आहे त्याची मुदत रात्री 12 वाजेपर्यंत आहे। त्यामुळे 9 तारखेला निवडणूक घ्यायची असं ठरलं होतं। त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या। जर का 8 तारखेला बैठक बोलावली तर 8 तारखेला जुने सदस्य जे आहेत ते सुद्धा त्यांची सुद्धा मुदत जी आहे ती संपत नाही आहे, त्यामुळे त्यांना पण बोलवायला लागेल। अशा अनेक तांत्रिक अडचणी होत्या। त्याच्यामधनं मार्ग काढत 9 तारीख जी आहे ती ठरली होती। मात्र त्याच्यानंतर आता अचानक जे आहे ते आयुक्तांनी आदेश काढले आणि त्या आदेशामध्ये 8 तारीख केले। त्याच्यामध्ये तांत्रिक अडचण आहे की जर का 8 तारीख घेतली तर नवनिर्वाचित सदस्य आणि जुने सदस्य दोघांची मुदत जी आहे ती तशीच आहे, ती संपलेली नाही। त्यामुळे नक्की कोणाला बोलवायचं? मग चिटणीस विभागाकडनं जे आहे ते फक्त नवीन सदस्यांना जे आहे ते बैठकीचं आमंत्रण देण्यात जाणार आहे। तांत्रिकदृष्ट्या जुने सदस्य त्या दिवशी त्यांची सदस्यत्वता जी असली तरीसुद्धा त्यांना बोलवलं जाणार नाही आहे, कारण त्या दिवशी मतदान होणार आहे, महापौर निवड केली जाणार आहे। त्याच्यामध्ये अडचण त्यामुळे निर्माण होऊ शकते। भाजपाकडनं अधिकृतरित्या कोणी सांगितलं नसलं तरी भाजपाकडनं म्हटलं जात होतं की 8 तारीख हवी आणि सेनेला 9 तारीख हवी होती, अशी थिअरी मांडली जात होती। मात्र अधिकृतरित्या कोणी कुठलीही मागणी केली नव्हती। तांत्रिकदृष्ट्या 9 तारखेला जी आहे ती निवडणूक होणार होती। मात्र आता 8 तारखेला 12 वाजता म्हणजे जुन्या महानगरपालिकेची जी 2012ला स्थापन झालीची मुदत संपायच्या आधी 8 तारखेला रात्री 12 वाजता संपते, पण दुपारी 12 वाजता 8 तारखेला जी आहे ती निवडणूक घेतली जाणार आहे आणि महापौर निवडलेले अर्ज 4 तारखेला भरणार आहेत। काही वेळ आधी जो आहे एक साधारणतः 2 ते 3 तास आधी अर्ज मागे घेण्याची शेवटची वेळ असेल। त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या पंकज स्पष्ट होतील, पण निर्णय आयुक्तांनी तडकाफडकी का घेतला? कारण त्याच्यामध्ये जर का मग शिवसेना आणि भाजप हा अँगल जर का शोधायचा झाला तर शिवसेने प्रशासन जे आहे, महापालिका आयुक्त जो असतो तो मुख्यमंत्र्यांच्या कडनं जो आहे तो नेमणूक केली जाते। अर्थात भाजपाची पडद्यामागे असलेली इच्छा या माध्यमातून पूर्ण केली गेली का, हे सगळे अँगल्स जे ते पंकज याच्यामध्ये निर्माण